मी पाहिलं मी साडी नेसलेली, हातात बांगड्या आणि तिच्या हातावर ना ते तिच्या डोळ्याची पट्टी आहे ना वर सरकली होती. तिचा चेहरा पाहिलाच असता मी तेवढ्यात तिची तर पार्टनर आली आणि मला घेऊन त्या टेम्पो मध्ये गेली. तेव्हा मला वाटलं होतं मला जर मोठी बहीण असती ना तर तिने मला नक्की वाचवलं असतं. नाहीतर तू तर उंदराला पण घाबरतेस. तू ना फक्त बाता मार. नाही ग, मला काळजी वाटत होती म्हणून विचारलं मी. रिअली? काळजी की आनंद? नाही, मी किडनॅप झाले याचा आनंदच झाला असेल ना तुला. म्हणजे काय, माझं काही बरं वाईट झालं की तुझी लग्नाची स्वप्न पाहायला तू मोकळी, राईट? हो, खरंच बोलतीयस तू. तू परत यायच्या आधीच मी लग्नाची स्वप्न पाहायला सुरुवात केली होती. असं मस्त खूप सजलेलं घर, सजलेल्या बहिणी, एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावरनं येणारा राजकुमार आणि सुंदर नटलेली नवरी, माझी बहीण निशी. तू यायच्या आधीच मी लग्नाची स्वप्न बघितली, पण माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. प्लीज तुझ्या ह्या सगळ्या बाता आहेत ना त्या तुझ्या सुमीला आणि त्या नमाला पटत असतील. त्यांना ते कूल वाटत असेल, नॉट मी. ओके? पण तिकडे काय झालं ते तर तू. कामं संपली का तुझी? घरात दुसरी कामं नाहीयेत? आणि काय कॉफी बनवली आहे ही? शी, जा माझ्यासाठी सूप आण. जा, गो प्लीज. जरा अगं आपण आपल्या फुलात चाललो आहोत. अजून किती बाजूला घेऊन जाणार आहेस तू? काहीतरी महत्वाचं आहे म्हणून आलोय ना इथे बोलायला. असं काय महत्वाचं आहे? खांडेकर येणार आहेत निशीची चौकशी करायला. हो माहितीये मला. काल कौशिकताई नाही का फोनवर म्हणाल्या आम्ही येतोय म्हणून. आणि निशीला सुद्धा जावई बापूंना भेटून त्यांच्याशी बोलून थोडं बरं वाटलं नाही का? ते झालंच म्हणा, पण मला ना वेगळंच टेन्शन आहे. आता कसलं आणि टेन्शन? किराणा संपलाय का घरातला? किराण्याचं नाही हो, तारिणीचं. अगं तिने काही केलं नाही तरी तुला टेन्शन, तिने काही केलं तरी तुला टेन्शन. आता सोड ना हे सगळं. सोड काय सोड, आज दिवसभर घरात ठाण मांडू नये बया. काही नाही तर खांडेकरांसमोर ती येता कामा नये. अगं तिच्यापासून कितीही लपवायचा प्रयत्न केला ना तरी एक ना एक दिवस समोर येणारच आहे ना. आणि ती काय निश्चितच लग्न मोडणार आहे का? हे बघ तू समजतेस ना तशी नाही आता रेणी. निशीच्या संसारावर तिचं सावट नकोय मला. हे का? काय बोलतेस तू? अजून किती दुस्वास करणार आहेस तिचा? अगं स्वतः मरमर करून जमवलेले पैसे आहेत ना तिने मोठ्या मानाने निशीच्या साखरपुड्यासाठी दिले आहेत, हे लक्षात घे. अगं ती किती प्रेमानं सगळ्यांना आपलंसं करते. तू सुद्धा एक पाऊल पुढे टाक आणि कर ना तिला आपलंसं. मला नाही जमणार, माझी मुलगी नाहीये ती. आणि पैसे दिले तर काही उपकार नाही केले आहेत. मी पण बिना आईची लेक सांभाळली आहे ना, मोठी केली आहे लहानाची. काय विसरलात? ते काही नाहीये. खांडेकरांच्या समोर ती यायला नको. तुम्ही आता बघा काय ते. म्हणजे तुम्ही नाही म्हणत असताना जबरदस्तीने ही कौशिकी युवराजचं लग्न लावणार आहे का आता? म्हणजे तुमच्या मताला काही किंमतच नाहीये या घरात वहिनी. चेतना, दिसणाऱ्याला तेच दिसतंय ना की तुमच्या मताला या घरात डावललं जातंय. आता मला सांगा वहिनी, या घरातली मुख्य मोठी महिला कोण? मी. नवऱ्या मुलाची आई कोण? मी. आणि कोणाच्या मताला किंमत दिली जात नाहीये? माझ्या. हेच मला तुम्हाला सांगायचंय वहिनी. खरं तर इथे तुमच्या मताला, सॉरी तुमच्या निर्णयाला मान दिला पाहिजे. पण कौशिकी ती निशीलाच या घराची सून म्हणून आणते की नाही बघा.
1 मिनिट, म्हणजे स्वतःच्या संसाराचं वाटोळं झालं, त्या रागात ती आता युवराजच्या आयुष्याची राखरांगोळी करू पाहते का? चेतना, पैसे कधी देतोस रे? गुलाब, ऐक ऐक, ती मुलगी तुमच्या तावडीतून सुटली बरोबर. यात माझा काय फॉल्ट आहे? मी का पैसे द्यायचे आता? ए, त्या मुलीची डील झाली होती का? नाही ना? मग आणि त्या ड्रग डील बाबत जे नुकसान झालंय ते कुणामुळे झालं? तुझ्याचमुळे ना. या गुलाबचे पैसे त्याला परत पाहिजेत. 4 दिवस देतो तुला. 4 दिवसात माझे पैसे मला परत देऊन टाक, नाही तर परिणाम खूप वाईट होतील. अरे पण नाही आहेत माझ्याकडे पैसे, मी कुठून देऊ? मला नाही जमणार पैसे द्यायला. ओके, मला नाही जमणार आहेत. नाही जमणार. नाही. लग्न ठरलंय ना तुझं? आधी त्या मुलीला उचललेली, आता डायरेक्ट नवरदेवलाच उचलतो. मग काय बोलतील तुझ्या घरातले? हा? गुलाब, हे बघ, तू असं काहीही करणार नाहीयेस, सो प्लीज. कोणाला आमंत्रण देतोयस? आमंत्रण अरे वा, एमएनएनच्या कौशिकी खांडेकर आल्यात वाटतं. हा? ए युवराज, तुझ्या वहिनीला सांग, या गुलाबला कुठल्याही आमंत्रणाची गरज नसते. तो कधीही, कुठेही, कसाही, केव्हाही येऊ शकतो. समजलं? हां हां. आणि ज्यांच्यामुळे त्या मुली सुटल्या त्यांचं खूप कौतुक गाते ना ती आपल्या चॅनलवर. उद्या त्या कौशिकी खांडेकरच्या भावालाच उचललं तर करेल का कौतुक? हा? नाही 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 नाही, मला काही ऐकायचं नाहीये. तू येणार आहेस अँड दॅट्स फायनल. ओके, बाय. कॉलेज फ्रेंड मला म्हणत होता की मला यायला जमणार नाहीये. म्हटलं असं नाही, यावं तर लागणारच आहे. मला काही ऐकायचं नाहीये. तू ऑलरेडी आमंत्रण द्यायला लागलायस. हो, यू सो एक्साइटेड अबाउट ऑल ऑफ दिस. आय एम सो हॅपी टू सी दिस. सॉरी, मी काय बोलायला आले होते? हां, गेस्ट लिस्ट तयार आहे? हो, ते झाली, ऑलमोस्ट अर्धी झाली आहे, म्हणजे होईल. होईल. युवराज, एंगेजमेंटची गेस्ट लिस्ट बनव लवकर. खूप कमी दिवस राहिलेत, आपल्याला तयारी करायची खूप सारी. गॉड, आय एम सो सॉरी, बट आय एम सो हॅपी फॉर यू. आय एम सो हॅपी. बरं, तू येतोयस ना? कुठे? निशिताला भेटायला चाललोय ना आपण. हा तू येतोयस राईट? हा, निशिताला भेटायचं. येस येस. ओके, तू तयार हो, मी बाहेर थांबले तुझ्यासाठी. ओके, आय एम सो हॅपी. सॉरी, तू तयार हो. सॉरी.